मुंबई आपल्या महाराष्ट्राची राजधानी. पण ही राजधानी महाराष्ट्राला मिळाली पराकोटीच्या संघर्षातून, हुतात्म्यांच्या बलिदानामुळे आणि राजकीय मुत्सद्देगिरीतून. 1 मे 1960ला मराठी आणि गुजराती अशा द्विभाषिक मुंबई राज्याचं विभाजन झालं आणि महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आलं. यासाठी संयुक्त महाराष्ट्र समितीनं मोठं आंदोलन केलं होतं आणि त्या आंदोलनाचं यश म्हणजे मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली. त्यामुळे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. पण मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली कशी, त्यामागचा इतिहास नेमका काय आहे, समजून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अरविंद आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा. स्वतंत्र भारतात भाषेच्या आधारावर राज्यांची पुनर्रचना व्हावी अशी मागणी देशभरातून होत होती. मराठी भाषिकांसाठी एक स्वतंत्र राज्य असावं, ज्यात मुंबई, कोकण, विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, डांग असे भाग असावेत. ही स्वतंत्र महाराष्ट्र चळवळीची मुख्य भूमिका होती. पण या विचाराची सुरुवात झाली 1920 मध्ये. नागपूरच्या काँग्रेस अधिवेशनात महात्मा गांधींनी भाषावर प्रांतरचनेला तत्वता मान्यता दिली होती. तर लोकमान्य टिळकही याच भूमिकेत होते. पण देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ही परिस्थिती बदलली. पंतप्रधान नेहरूंना भाषावर राज्यरचना राष्ट्रीय एकात्मतेसाठी धोकादायक वाटू लागलं होतं. त्यात मुंबईतील भांडवलदारांचा विरोधही मोठा होता. पण देशाला स्वातंत्र्य मिळण्याआधीच म्हणजेच 1938 ते 1940 या 2 वर्षांच्या दरम्यान ग्र. माडखोलकर यांनी महाराष्ट्र एकीकरणाचा मुद्दा ठामपणे मांडला होता आणि त्यांनी दाखवून दिलं की महाराष्ट्रात व्यापार आणि उद्योग हा भूमिपुत्रांच्या हाती नाही, तर राजकीय नेतृत्व ही एकीकरणासाठी ठोस पावलं उचलत नाहीये. पुढे 1946 मध्ये झालेल्या पहिल्या मराठी साहित्य संमेलनात संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना झाली. यावेळी साहित्यिक, विचारवंत आणि राजकीय नेते एकत्र आले. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या चळवळीला उघडपणे पाठिंबा दिला होता. यानंतर 1949 मध्ये मुंबई महापालिकेत मुंबईसह महाराष्ट्राचा ठराव मांडण्यात आला. पण दार आयोग आणि जेव्हीपी समितीने या मागणीला नकार दिला. यामुळे असंतोष वाढत गेला. पुढे 1953 मध्ये फाजिल अली कमिशनची स्थापना झाली आणि या आयोगाने 1955 मध्ये दिलेल्या अहवालात मुंबई वेगळी ठेवण्याचा प्रस्ताव मांडला आणि मराठी भाषिक प्रदेशांना विभागून ठेवण्यात आलं. यामुळे महाराष्ट्रात मोठा संताप उसळला. मग पंतप्रधान नेहरूंनी त्रिराज्य योजना मांडली, ज्यात गुजरात वेगळं, महाराष्ट्र वेगळा आणि मुंबई स्वतंत्र ठेवण्याचा प्रस्ताव होता. पण ही योजना मराठी जनतेला अजिबात मान्य नव्हती आणि इथूनच सुरू झाला प्रचंड मोठा लढा. आणि मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे हा नारा महाराष्ट्रभर घुमू लागला. या चळवळीत डावे पक्ष, समाजवादी, प्रजासत्ताकवादी आणि काँग्रेसचे काही नेतेही उतरले. सेनापती बापट, एस.एम. जोशी, प्र.के. आत्रे, श्रीपाद डांगे, प्रबोधनकार ठाकरे यासारख्या नेत्यांनी हे आंदोलन पेटवून दिलं. तर शाहीर अमर शेख, अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या गीतांमधून मराठी अस्मिता जागवली. पुढे 20 नोव्हेंबर 1955 रोजी आंदोलनाच्या विरोधात मुंबईत चौपाटीवर झालेली सभा लोकांनी संतापून उधळून लावली आणि 21 नोव्हेंबर 1955 रोजी झालेल्या आंदोलनावेळेस पोलिसांनी केलेल्या गोळीबारामुळे 15 जणांना आपला प्राण गमवावा लागला. यानंतर जानेवारी 1956 मध्ये केंद्रशासित मुंबईची घोषणा झाली आणि आंदोलन अधिक तीव्र झालं. यामुळे सत्याग्रह झाले, मोर्चे निघाले, संप सुरू झाला आणि पुन्हा एकदा गोळीबार झाला आणि त्यात 80 आंदोलकांनी बलिदान दिलं. एकूण 106 हुतात्म्यांनी आपले प्राण दिले. मुंबईतील फ्लोरा फाउंटन परिसरात झालेल्या रक्तरंजित घटनेनंतर तिथंच पुढे हुतात्मा चौक उभा राहिला, जो या बलिदानाची आजही साक्ष देणार आहे. पण हुतात्म्यांच्या बलिदानामुळे आणि मराठी माणसांच्या आंदोलनामुळे सरकारला नमतं घ्यावं लागलं. दरम्यान सी.डी. देशमुख यांनी केंद्र सरकारचा निषेध करत आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला आणखीनच बळ मिळालं. त्यामध्ये 1956 मध्ये द्विभाषिक मुंबई राज्य तयार करण्यात आलं. पण केंद्र सरकारचा हा प्रयोगही अपयशी ठरला, कारण याला महाराष्ट्र आणि गुजरात या दोन्हीकडूनही तितकाच विरोध झाला. त्यानंतर 1957च्या निवडणुकीत संयुक्त महाराष्ट्र समितीने 155 जागा जिंकून काँग्रेसला मोठं आव्हान दिलं. त्यामुळे केंद्र सरकारवर दबाव वाढत होता आणि शेवटी निर्णय झाला. 25 एप्रिल 1960 रोजी संसदेत बॉम्बे पुनर्रचना कायदा मंजूर झाला आणि 1 मे 1960 रोजी मुंबईसह महाराष्ट्र राज्याची अधिकृत स्थापना झाली. राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते महाराष्ट्राचा मंगल कलश आणला गेला आणि मुंबई महाराष्ट्राची राजधानी झाली. मात्र बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर हे भाग महाराष्ट्रात काही आले नाहीत आणि हा सीमावाद आजही कायम आहे. पण महाराष्ट्र दिन हा त्याग आणि संघर्षाची आठवण करून देतो. मराठी भाषेला आणि संस्कृतीला समर्पित असा हा दिवस आहे. दरवर्षी हा दिवस मोठ्या उत्साहात महाराष्ट्रात साजरा केला जातो. त्यामुळे महाराष्ट्र कट्टा टीमकडून सगळ्या प्रेक्षकांना महाराष्ट्र दिनाच्या मनापासून शुभेच्छा. जय महाराष्ट्र.